सदनी प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची नाशिक कोर्टानं शिक्षा सुनावली होती आणि या याचिकेला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडनं याचिका टाकण्यात आली होती। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता। 19 डिसेंबर म्हणजे आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे। माणिकराव कोकाटे हे ज्या वेळेस त्यांच्यावर ही सुनावणी पार पडली होती नाशिकमध्ये, त्यावेळेस ते अनरिचेबल होते। माणिकराव कोकाटे कुठे कोणाला माहीत नव्हते। मात्र अचानक एक बातमी समोर आली की माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि मी सध्या लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे। लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया पार पडणार आहे। जे माणिकराव कोकाटे यांचे डॉक्टर लीलावती रुग्णालयामध्ये निगराणी करतायत, त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की त्यांना अँजिओग्राफी झालेली, त्यांना हृदयाचा रक्तदबाव जास्त वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना तातडीची अँजिओग्राफी करावी लागणार आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर या सदनी प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती आणि याच याचिकेला त्यांनी आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी पिटिशन दाखल केली होती आणि त्यावर जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांचे वकील अनिकेत निकम हे युक्तिवाद करणार आहेत। आज दुपारी 3 वाजता हा युक्तिवाद पार पडणार आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर या संदर्भात जे 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती, नाशिकचे जे पोलीस आहेत ते मध्यरात्री याच लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले होते। त्यांनी जे माणिकराव कोकाटे यांचे डॉक्टर आहेत त्यांच्याची विचारपूस केली। त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना अँजिओग्राफी करावं लागणार आहे आणि सोबतच जे माजी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांना देखील जिथले नाशिकचे पोलीस आहेत त्यांनी बातचीत केली। मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं नाशिक पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं होतं आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आता नेमकं दुपारी 3 वाजता या सुनावणीमध्ये माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं दिलासा मिळतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। कारण कल्पेश सुमेध, LS मराठी, मुंबई।